आज आमच्याकडे मतदान असावं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, त्यामुळे गावाक जावचा. गाव आमचो फोंडाघाट. केलं आहे भाकरी तांदळाची गरमागरम आणि शेगलाच्या पाल्याची भाजी. एकदम भारी लागतं पाल्याबरोबर भाकरी. अशी करून बघा. पीठ चाळलं, या जाड्या तांदळाचा पीठ, जर रेशन जे असतात ते गिरणीच्या पट्ट्यावर दळून आणते. त्याच्यात घातलं आहे मीठ आणि कडकडीत पाणी. खूप जणांक भाकरी भाजूक येणार नाही असं त्यांचं म्हणणं असतं. भाकरीचा भाजणा ह्या पिठार असतं. पीठ जर पातळ मळलास तर चिकाटताला आणि पीठ जर घट्ट केलास एकदम तर ती तुटत रावतली. बरोबर अंदाजान पीठ मळूक होया. भाकरेक अंदाज लावचो लागतो. आयुष्याचो अंदाज चुकलो की सगळा फुकट जाता, तसा भाकरेचाय असा. व्यवस्थित जर त्या पीठ मळलास तर भाकरी न फुटल्याशिवाय होतली. त्याच्या अगोदर तो ना मोठ्ठो गॅस करून तापत ठेवायचो. मग बारीक गॅस करायचो आणि त्याच्यावर अशी घालून व्यवस्थित पाणी बिणी लावून फुगवून घ्यायची. कधी कधी गॅसवर पण आपण फुगवतो, पण गॅसवरचा खावणे म्हणतात, मग अशी तव्यावर फुगवची लागतं. चुलीर आपली ती निकाऱ्यावर फुगवली जाता हो, घरात तशी होणार नाही. अशो भाकऱ्यो करून बघा. एकदम पातळ आणि पोपाद्रे सुट्टत. पिठार असा सगळा. परत परत ताच सांगूचं लागतं, पिठार असा. तव्यावर काही एक नाही असा भाकरीचं. पीठ व्यवस्थित मळलास, चाळून घ्यायचा मात्र भाकरी करताना. एकदम पोपात्रे सुट्टत बघा. अशी भाकरी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.